प्रेक्षक हो नमस्कार। दीपावलीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे विश्वशांती दर्शन हे चॅनल तुम्हा सर्वांना शुभ दीपावली। मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर। याचाच अर्थ माणसाच्या जीवनामध्ये अविवेक हाच त्याच्या दुःखाला कारणीभूत असतो। या अविवेकाची माणसाच्या मनाच्या पटलावर एक काजळी जमा झालेली असते। ती काजळी फेडून मी तिथे विवेकाचा नंदादीप पेटवतो, त्यामुळे अखंड दिवाळीचा आनंद मिळतो, असे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात। प्रेक्षक हो, हा अविवेकाचा अंधार ज्या वेळेला आपल्या जीवनातून जाईल त्याच वेळी विवेकाचा दीप उजळेल। एकदा विवेकाचा दीप उजळला की सद्विचारांकडे जाणारी वाट आपल्याला नक्कीच दिसू लागेल। त्या वाटेवरून जाताना मिळणारा आनंद हा खंडित न होणारा असाच असेल। म्हणूनच ती दिवाळी खऱ्या अर्थानं अखंडित राहणारी असेल। जीवनातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा व्हावा असाच संदेश देणारा आजचा दीपावलीचा, पाडव्याचा आणि बलिप्रतिपदेचा दिवस। कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवसाला आपल्याकडे दिवाळीचा पाडवा असं म्हटलं जातं। या दिवसालाही वर्षगणनेच्या संदर्भात महत्त्व दिलं गेलंय। महापराक्रमी राजा विक्रमादित्य यांच्या नावानं कालगणना याच दिवसापासून सुरू झाली। तिलाच विक्रम संवत असं म्हटलं जातं। ही कालगणना प्रामुख्यानं उत्तर भारतामध्ये आणि भारतातील सर्व व्यापारी वर्गात प्रचलित आहे। तिथे हा दिवस नववर्षारंभ म्हणून साजरा होतो। महाराष्ट्रात शालिवाहन शकानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे चैत्र पाडवा हा वर्षारंभ मानला जातो। तथापि बलिप्रतिपदेपासूनच नवे व्यापारी वर्ष सुरू होते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आधीच्या वर्षाची सांगता होते आणि या बलिप्रतिपदेच्या दिवशी नव्या वर्षाचा आरंभ म्हणजेच व्यापारांचे मुहूर्त केले जातात। या दिवशी पहाटे सरस्वती पूजन म्हणजेच पारंपरिक पद्धतीनुसार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हिशोब वह्यांचे पूजन आणि बलिप्रतिपदेला नवे व्यापारी मुहूर्त ही प्रथा पाळली जाते। या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजेला चोपडी पूजन, ओमकार, श्रीकार करून वह्यांचे पूजन होते। नवविवाहित जोडप्यांसाठी देखील हा पाडवा पहिला दिवाळ सण म्हणून ओळखला जातो। नवीन वर्षाचे संकल्प, काम करण्याच्या नवीन कल्पनांचा शुभारंभ करण्याचा आजचा हा दिवस। बलिप्रतिपदा हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। या दिवशी बलीची पूजा केली जाते। बलीच्या कथेचे वर्णन वामन पुराणात देखील केलेले आहे। बली नावाच्या असुर राक्षसाचा भगवंताने वध केला। बली हा दैत्य राजा होता। एकदा त्याने 100 अश्वमेघ यज्ञ करण्याची प्रतिज्ञा केली होती। त्यानुसारच त्याने 99 यज्ञ पूर्ण केले। जर 100 यज्ञ पूर्ण केले तर तो देवांचा राजा झाला असता, म्हणून सर्व देव महाविष्णूंना शरण गेले। तेव्हा महाविष्णूंनी त्यांना सांगितले की यातून मार्ग काढू चिंता करू नका। महाविष्णूंनी वामन बटूचे रूप धारण केले आणि बलिराजा ज्या ठिकाणी यज्ञ करीत होता तेथे ते गेले। त्यांनी बलीला भिक्षेच्या रूपामध्ये 3 पावले जमीन मागितली। बलिराजाने त्यांना जमीन देण्याचे मान्य केले। त्यावेळी महाविष्णूंनी विराट स्वरूप धारण केले। त्यांनी एका पावलाने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने आकाश व्यापले, पण तिसरे पाऊल ठेवण्यास जागा नव्हती। त्यावेळी बलीने सांगितले की मी माझ्या मालकीचे असे माझे मस्तक उरले आहे। तेव्हा महाविष्णूंनी त्यांच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात लोटले। त्याचा उदार भाव पाहून ते बलीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर मागण्यासाठी सांगितले। त्यावेळी बलिराजा म्हणाला, मला एवढेच वरदान द्या की अश्विन मासातील कृष्ण पक्षात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या या 3 दिवस संपूर्ण पृथ्वीवर माझं राज्य असावं। या 3 दिवसामध्ये घरोघरी मिष्टान्न तयार व्हावेत आणि घराघरामध्ये दिव्यांचा प्रकाश व्हावा।
सर्वत्र आनंदी आनंद व्हावा, घरोघरी वैभव लक्ष्मीची पूजा व्हावी, घरोघरी लक्ष्मीचा वास व्हावा. त्यावेळी महाविष्णूंनी त्यांना वर दिला आणि आश्वासन दिले की या 3ही दिवसात जे लोक वैभव लक्ष्मीची पूजा करतील त्यांच्याकडे लक्ष्मीचा वास निरंतर राहील. तेव्हापासून दिवाळी हा सण सुरू झाला. दिव्यांचा झगमगाट होतो, महालक्ष्मीची पूजा अर्चा होते. त्यामुळे या दिवशी विष्णू मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, व्यंकटेश मंदिर इथे वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून हा दीपावलीचा दिवस साजरा होताना दिसतो. आपणही आजच्या दिवशी या मंदिरामध्ये जाऊन जरूर भगवंताचे दर्शन घ्यावे. गोवर्धन पूजा देखील या दिवशी केली जाते. मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ज्यांना शक्य नाही ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजेच वास्तवामध्ये गोवर्धनाची पूजा. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रित्यर्थ होत असे, पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यानंतर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धन पूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्न आणि खाद्यपदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे आणि कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवणे यालाच अन्नकूट असं म्हटलं गेलंय. दीपावलीचा पाडवा हा देखील सर्वत्र महिलांचा लाडका सण, कारण या दिवशी पत्नी आपल्या पतीला औक्षण करते आणि मिष्टान्नाचं भोजन देखील देते. प्रेक्षक हो, सणतेजाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दीपावलीच्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व आपण पाहत आहोत. हे कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडत असतील अशी आशा वाटते. बघत रहा तुमचं आमचं लाडकं विश्वशांती दर्शन हे चॅनल. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. शुभ दीपावली.